अजूनही मित्रांनो तुम्ही टीईटीच्या अभ्यासाला सुरुवात केली नाही आणि तुम्हाला वाटतं की आपण टीईटीची परीक्षा पास व्हायला पाहिजे, तर नेमकी तुमची मित्रांनो अभ्यासाची रणनीती नेमकी काय असायला पाहिजे, या शेवटच्या 15 दिवसामध्ये तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीवरती मित्रांनो आपण भर दिला पाहिजे, या संदर्भातली बघा संपूर्ण एकदम डिटेलमध्ये भारी स्ट्रॅटेजी तुम्हाला मित्रांनो या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार. ओके, सगळ्यांनी हा व्हिडिओ जर का शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला परिपूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो या ठिकाणी भेटायला. बघा 99% विद्यार्थी मित्रांचं नापास होण्याचे जे प्रमुख कारण असतात बर्निंग मध्ये, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की आता काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण चर्चा करू. ओके, सगळ्यात अगोदर मला तुम्हाला सगळ्या लोकांना सांगायचे मित्रांनो की तुमच्या या शेवटच्या 15 दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांकडून टीईटी पास होणं शक्य आहे का, तर मित्रांनो हे शक्य आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात कुठून करतो ते महत्वाचं नाहीये, आपण त्या गोष्टीचा शेवट कसा करतो ते जास्त महत्वाचं. म्हणून लक्षात घ्या, अजूनही मित्रांनो बघा वेळ गेलेली नाहीये. 15 दिवस जर आपण प्रॉपर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे केल्या तर तुम्ही टीईटी मित्रांनो चांगल्या मार्कांनी पास होऊ शकतात. ओके, तर आता करायला काय पाहिजे लक्षात घ्या. बघा पहिला महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, हे करू नका आता लक्षात द्या, आणि काय करायला पाहिजे याच्यावरती भर द्या. पहिली गोष्ट, आता नवीन पुस्तकं नवीन ज्या काही गोष्टी ओल्ड व्हिडिओ असतात तुमची, ह्या गोष्टी पाहण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. जरी तुम्ही मित्रांनो आपला कोर्स वगैरे जॉईन केला असेल, पण त्या कोर्स मध्ये बघा तुम्हाला आता काय काय बघायचं वगैरे किंवा काय काय नाही बघायचं सगळं मी तुम्हाला सांगतो. ओके, याच्यामध्ये आता काय करायचं काय आपल्याला, पहिला मुद्दा, जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला असेल तर त्याच्या रिव्हिजनच्या ज्या काही नोट्स तुम्हाला त्या तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो वाचायच्या. रिव्हिजनसाठी तुम्हाला नोट्स वाचायच्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. व्हिडिओ पाहण्यामध्ये जास्त वेळ घालू नका, कारण तुमच्याकडे फक्त आता 15 दिवस वेळ उपलब्ध. ओके, 15 दिवसामध्ये तुमच्याकडून सगळे व्हिडिओ पाहणं होणार नाहीये. मग कोणते व्हिडिओ बघायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता कोणते बघायचे आणि कोणते नाही बघायचे ते पण तुम्हाला सांगतो. क्लास लावलेला असो किंवा सगळ्यांना मी सांगतो. ओके, पहिले काय करा, नोट्स वाचा, रिव्हिजन नोट ज्या तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या जे काढले त्या वाचा. ओके, त्याच्यावरती भर द्या. आणि दुसरी गोष्ट, टेस्ट सोडवण्यावरती भर द्या. रोज किमान एक टेस्ट सोडवा. आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवर तुम्हाला 20 फुल लेंथ टेस्ट उपलब्ध आहे, लक्षात ठेवा. आणि फ्री मध्ये पण 3 आपण तुम्हाला उपलब्ध करून देतो. या टेस्टचा तुम्ही रोज भडीमार करा, रोज टेस्ट सोडवा. कारण लक्षात घ्या, आपण अभ्यास कितीही केला पण आपल्याला आपला अभ्यास जर योग्य प्रकारे प्रॉपर प्रेझेंट करता येत नसेल तर तो सगळा अभ्यास तुमचा मातीत जातो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, त्या ठिकाणी टेस्ट सोडवायच्या. टेस्ट या तुमच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप जास्त महत्वाच्या आहेत. ओके, आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक रिकमेंड केली, एमसीक्यू लॉजिकचा कोर्स करून घ्या. ज्या प्रश्नांची आन्सर तुम्हाला येत नाही तर त्या प्रश्नांची आन्सर आपण कशा प्रकारे काढली पाहिजे. तुम्ही पर्यायांना गोळ्या मारतात तर गोळ्या मारू नका, तर लॉजिक लावा. पण लॉजिक लावण्याचे मी 12 प्रकारचे सिक्रेट टेक्निकचा एक कोर्स करून त्याचे तुम्ही ते चांगल्या प्रकारे टेक्निक डेव्हलप करू शकता. आणि इग्नाइट अकॅडमीचे बघा एकदम पॉवरफुल जबरदस्त मॅरेथॉन सेशन सुद्धा तुमचे मित्रांनो आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या याच युट्यूब चॅनलवर तुमचे सुरू आहेत. तर ते मॅरेथॉन सेशन देखील तुम्ही सगळ्या लोकांनी बघा. आणि शेवटी काय करा, जरा डोळ्याखालून पीओक्यू पेपर घाला. मी तुम्हाला डिमांड कळेल की काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. एक्झामची डिमांड काय त्यानुसार तुम्हाला सप्लाय तुम्हाला अभ्यासाचा मित्रांनो तुम्हाला करता येणार. ओके, सो ह्या गोष्टीवरती तुम्ही सगळ्या लोकांनी भर द्या. लक्षात ठेवा, ज्या नोट्स काढल्या असतील त्याची फक्त रिव्हिजन करा, टेस्ट सॉल्व्ह करा, एमसीक्यू लॉजिकचा कोर्स करा आणि मॅरेथॉन सेशन आणि पीवायक्यू वरती एकदा नजर टाका. एवढे पॉईंट तुम्हाला मित्रांनो रेग्युलर सध्या करायचे आहेत. ओके, अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची मित्रांनो, यामध्ये आता तुमचं रेग्युलर कमीत कमी 9 तास 10 तास 9 तास 10 तास 9 10 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 2 तास तुम्हाला तुमच्या टेस्ट वरती घालवायचा आहे. 6 तास तुम्हाला आपल्या मॅरेथॉन सेशन मध्ये घालवायचा आहे. आणि 1 आवर तुम्हाला एमसी कोर्स किंवा पीओपी इतर तुमच्या गोष्टींसाठी असा रोज तुम्हाला येत्या काळामध्ये 15 दिवस 9 तास 10 तास 9 तास 10 तास जर मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही एवढा अभ्यास केला, तुम्हाला पास होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. पेपर तुमचा कसा येऊ द्या मित्रांनो, तुम्ही 100% बसतात. एवढं चॅलेंज तुम्हाला मित्रांनो येत्या काळामध्ये सगळ्या लोकांना ऍक्सेप्ट करायचे. सगळेजण या मार्गाने पुढे लोके मित्रांनो, या सगळ्यांकरता बघा तुम्हाला मी सांगितलं मगाशी पण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती एक महा रिव्हिजन सेशन, या सगळ्यांची रिव्हिजन तुम्हाला सांगतो. रिव्हिजन तुम्हाला करायचे मॅरेथॉनची तर ही याच्यामधून करा. तुमचा अभ्यास आता झालेला असो किंवा नसो, झालेला असेल तर वेल अँड गुड, नसेल झाला तर काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही हे सेशन बघा, हे सेशन तुम्हाला अगदी फ्री स्वरूपात उपलब्ध. लक्षात ठेवा,
हे सेशन तुम्हाला 9 नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत. मराठी, सायन्स, जीके, जीएस, मॅथ, सायकोलॉजी, इंग्लिश, हिंदी, ऑल सब्जेक्ट परीक्षा जाता लास्ट मिनिट टिप्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो काय करायच्या, तुमच्या या येत्या काळामध्ये कव्हर करून घ्यायच्या. ओके, तर याचा तुम्हाला खूप फायदा होणार मित्रांनो. आणि ज्या मुलांना बघा लॉजिक डेव्हलप करायचे, स्कोर कमी वगैरे येतोय, त्या लोकांनी हा कोर्स करून जा. सगळ्यांसाठी कंपल्सरी लक्ष ठेवा. म्हणजे मी सांगतो आज तुमचा स्कोर 60 असेल तर तुमचे 115 पर्यंत घेऊन जाण्याची ताकद या कोर्समध्ये मित्रांनो. नक्की तुम्ही हा कोर्स आपल्या इग्नाइटच्या स्टुडंटला 50% ऑफ देखील तुम्हाला या कोर्समध्ये मित्रांनो आपण देतो. ओके, नक्की तुम्ही याचा फायदा घ्या. आपल्या मोफत टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे मित्रांनो, याचा फायदा घ्या. 1 नंबर 2 नंबर 1 नंबरची टेस्ट तुमची 7 नोव्हेंबर झाली, आता पुढची 15 नोव्हेंबरला आहे, 8 नोव्हेंबरला याचे एक्सप्लेनेशन. ह्या सगळ्या स्टुडंटचा फायदा घ्या, लक्षात ठेवा. ओके, या मोफत टेस्टचा फायदा घ्या. आणि लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्या मुलांसाठी आपण इग्नाइट अकॅडमीचं बघा एक छान प्रकारचं युट्यूब चॅनल देखील नवीन सुरू केले शिक्षक भरतीसाठी. त्याची लिंक तुम्हाला मी खाली टाकली, त्याच्यावर जाऊन तुम्ही मित्रांनो नवीन चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. ज्यांना पेड टेस्ट पाहिजे असेल तुम्ही हे नक्की पेड टेस्ट घ्या. याच्यामध्ये तुमचा जवळपास मित्रांनो आपण या टेस्ट जर का तुम्ही येत्या रोज 2 नंतर तुम्ही टेस्ट सोडल्या, जवळपास तुम्हाला मित्रांनो येत्या 15 दिवसामध्ये तुमच्या जवळपास 10,000 पेक्षा जास्त प्रश्न तुमच्या डोळ्याखाली मित्रांनो जाणार आहे. आणि ह्या 10,000 पेक्षा जास्त प्रश्नांमधून तुम्हाला पेपरला येतात 150 प्रश्न. लक्षात घ्या, पेपरला तुमचे 150 प्रश्न मित्रांनो. या 10,000 मधलेच तुमचे 100 प्रश्न यायला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण ह्या 10,000 प्लस प्रश्नामध्ये मित्रांनो आम्ही या सगळ्या टेस्ट बनवल्या. ओके, याच्यापेक्षा जास्त 12,000 पर्यंत, पण तुमच्याकडे 10,000 जरी सॉल्व्ह झाले तरी खूप काही मोठी गोष्ट मित्रांनो. त्याच्यामुळे या टेस्ट सिरीज सगळ्यांनी सोडवा. त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज फुल सगळ्या प्रकारे तुम्हाला उपलब्ध आहे, कारण ह्या टेस्ट तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये मित्रांनो वाचणार आहे. नक्की तुम्ही या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. जो ज्यांना कोणाला बघा टीएटी सीटीची एक कॉम्बो बॅच पाहिजे, सीटेट पण तुमची आता 8 फेब्रुवारी होणार आहे, याचा देखील तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र फायदा घेऊ शकता. स्पेशल सीटेटची देखील बॅच मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध आहे. अजून तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती लागली, गायडन्स लागली तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकून ठेवा. भेटूयात पुढच्या छान नवीन अशा सेशन मध्ये, व्हिडिओमध्ये मित्रांनो. ओके, सगळ्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.